नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राज्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षा अर्थात राज्यसेवेच्या परीक्षा येऊ घातल्यात. त्या परीक्षांच्या निमित्तानं राज्य सरकार आणि मराठा समाजाचे नेते आमने सामने उभे ठाकले आहेत. मराठा समाजाचं सध्या नेतृत्व करत असलेले छत्रपती संभाजीराजे यांनी थेट या परीक्षा झाल्या अर्थात एमपीएससीच्या परीक्षा झाल्या तर परीक्षा केंद्र फोडू इतकी उग्र भूमिका घेतलेली आहे. संभाजीराजेंच्या आधी अशीच भूमिका इतरही मराठा समाजाच्या विविध मोर्चांनी घेतली होती. पण आता लोकनियुक्त प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी या नात्यानं पहिल्यांदाच कोणीतरी इतकी तीव्र आणि टोकाची भूमिका घेत आहे. संभाजीराजेंच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताच मराठा समाजामध्ये त्या निमित्तानं या भूमिकेचं एकजुटीनं समर्थन होताना दिसतंय. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार तत्काळ सक्रिय झालंय आणि म्हणूनच संभाजीराजे छत्रपती यांच्याबरोबर राज्य सरकारचा संवाद सुरू झालाय. अर्थात हे तेच राज्य सरकार आहे ज्यानं आत्तापर्यंत संभाजीराजे छत्रपती यांना ईडब्ल्यूएसचा दर्जा मराठा समाजाला लागू होणार नाही हे दिलेलं आश्वासन पाळणारा शासनादेश काढलेला नाही. संभाजीराजेंना यापूर्वी दिलेली आश्वासनं न पाळणारं सरकार एमपीएससीच्या परीक्षांच्या विरोधात घेतलेली आक्रमक भूमिका पाहता संभाजीराजे यांच्याशी संवादाच्या भूमिकेत अचानक का आलं असावं? राज्यभरामध्ये एमपीएससीची परीक्षा, पोलीस भरती आणि मराठा आरक्षण या तीनही गोष्टी एकाच पातळीवर ठेवत मराठा समाज एक दिलानं एकजुटीनं एका मुद्द्यावर एकवटलेला आहे. ही सगळी भूमिका राज्य सरकारच्यासाठी डोकेदुखी ठरलेली आहे. विविध पातळ्यांवर राज्य सरकारसाठी सर्व आलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असला तरी मराठा समाजाच्या अंतर्गत असलेला असंतोष लपून राहत नाहीये. या निमित्तानं परळीमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चानं नव्यानं आंदोलनाची हाक दिली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा मोठाले मोर्चे सरकार विरोधात रस्त्यावर येतील अशी शक्यता वर्तवली जाते. मुळात एमपीएससीच्या परीक्षा, पोलीस भरती या सगळ्या विषयांना केवळ आणि केवळ मराठा आरक्षणाच्या लागू होईपर्यंत टाळावं अशी भूमिका ही बिगर मराठा समाजाच्या परीक्षा द्यायला उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ठरतीये का? आणि जर परीक्षा घ्यायची असेल तर मराठा समाजाचं आरक्षण वेगळं काढून ठेवत इतरांना त्यांचा परीक्षा देण्याचा अधिकार अबाधित राखायला अडचण काय असे प्रश्न बिगर मराठा समाजाकडूनही विचारले जात आहेत. त्यानिमित्तानं आजची चर्चा राज्यसेवा परीक्षा विरोध किती उपयोगी. आजच्या या चर्चेत आपल्याबरोबर परीक्षा समर्थक, परीक्षा विरोधक असे दोन विद्यार्थी आहेत आणि त्याबरोबरच या विषयाचं विविध समाजांमध्ये नेतृत्व करणारी विविध मंडळी आहेत. त्यांचा मी परिचय आपल्याला करून देतो. आपल्या सोबत आहेत परीक्षा समर्थक निलेश निंबाळकर, त्याचबरोबर प्रशांत चव्हाण आहेत ज्यांची भूमिका परीक्षेच्या विरोधातली आहे. आपल्या सोबत प्रकाश शेंडगे ओबीसीचे नेते जोडले गेलेले आहेत, ते आपल्याला थोड्याच क्षणात स्क्रीनवर दिसतील सुद्धा. अंकुश कदम मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओत आहेत आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत. याचिकाकर्ते आहेत ते मराठा आरक्षणाच्या विरोधातल्या याचिकेचे. चर्चेला आपण थेट सुरुवात करतोय. मला पहिला प्रश्न निलेश निंबाळकरांना विचारायचा आहे. निलेश निंबाळकर, एमपीएससीची परीक्षा व्हायला नको आणि जर झाली तर आक्रमक भूमिका असेल इतकं थेट म्हणणाऱ्यांच्या समोर तुम्ही परीक्षा व्हायला पाहिजे म्हणून भूमिका घेताय, तर्क काय आहे तुमचा? निंबाळकर. नमस्कार, मी निलेश निंबाळकर. सगळ्यात पहिल्यांदा मी एक बाजू मांडू इच्छितो. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? अगदी येतोय. आपण सलग बोलत राहा. मी जिथे तुम्हाला वेळ संपेल तिथे अडवेन. तुम्ही न थांबता बोलू शकता. हो हो येस. आपण सुरुवातीला उल्लेख केला की निलेश निंबाळकर हे स्पर्धा परीक्षा जी आहे 11 ऑक्टोबरला त्याचे समर्थक आहेत.
मी पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो की असं अजिबात नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की 11 ऑक्टोबरला एमपीएससीची परीक्षा होणार आहे. या परीक्षेची जी जाहिरात आली ती 21 डिसेंबर 2019ला परीक्षेची जाहिरात आली आणि परीक्षेची जाहिरात येत असताना मराठा समाजाला ईएसबीसी या प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर कोविडच्या कारणामुळे ही परीक्षा दोनदा पोस्टपोन करण्यात आली आणि आता जेव्हा 11 ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे तेव्हा मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण स्थगित करण्यात आलं. हे आरक्षण स्थगित झाल्यानंतर मराठा समाजाच्या मुलांमध्ये एक खूप मोठा संभ्रम आहे. तो संभ्रम अशा स्वरूपाचा की जर आता 11 ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे आणि ती परीक्षा होत असताना आपल्याला नक्की कोणत्या प्रवर्गातून ही परीक्षा द्यावी लागणार आहे. आपल्याला ईएसबीसी मधून द्यावी लागणार नाही, मग तर आपल्याला ईडब्ल्यूएस मधून द्यावी लागते का, त्याच्यामध्ये पण संभ्रम आहे की आपण ओपन मध्ये जातो आणि जर आपण ओपन मध्ये जात असू ही परीक्षा देत असताना तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा, जी मुलं वयोमर्यादेच्या काठावरती आहेत म्हणजे ज्या मुलांचा हा शेवटचा अटेम्प्ट आहे किंवा 3-4 वर्षापासून परीक्षेची तयारी करतायत, वाट पाहताय, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये प्रचंड अभ्यास केला आणि आता त्या मुलांना कळतंय की आमचं आरक्षण आता कॅन्सल होतंय आणि आमचं आरक्षण कॅन्सल होत असताना आता आम्हाला वयोमर्यादेच्या निकषातून बाद झाल्यामुळे यानंतर कुठलीही परीक्षा देता येणार नाहीये. त्यांच्यावरती झालेला सगळ्यात मोठा घात आहे. त्याच्यामुळे मराठा विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहे. दुसरा एक महत्वाच्या मुद्द्याकडे मला या सगळ्या लोकांचं लक्ष वेधायचं. ठीक आहे, पण निलेश निंबाळकर मग मुद्द्याला आपण पटकन हात घालूया. परीक्षा आत्ता घ्यायची आहे की तुमच्या लेखी आत्ता घ्यायची नाहीये? माझं अतिशय स्पष्ट मत आहे की जोपर्यंत मराठा समाजातील मुलांना न्याय भेटत नाही तोपर्यंत ही परीक्षा होण्याला अर्थ काय आहे. सरकारने याबाबत स्पष्ट शब्दात सांगावं की मराठा समाजातील मुलं कोणत्या प्रवर्गातून परीक्षा देणार आहेत आणि त्या प्रवर्गातून देत असताना त्या मुलांना न्यायाच्या भूमिकेतून त्यांना न्याय भेटेल का, हे जोपर्यंत सरकार क्लिअर करत नाही तोपर्यंत परीक्षा घेण्याला अर्थ नाहीये. ठीक आहे, निलेश निंबाळकरांची भूमिका आपल्या समोर आलेली आहे. निलेश निंबाळकरांनी आता आपल्याला परीक्षा समर्थक म्हणायच्या ऐवजी परीक्षा विरोधकच म्हणावं अशा स्वरूपाची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. प्रशांत चव्हाणही आपल्यासोबत आता परीक्षा विरोधक या नात्यानं आहेत. प्रशांत चव्हाण, मला वाटतं यापेक्षा काही वेगळे मुद्दे तुमचे असतील तर मांडावेत. आपल्याकडे 1 मिनिटाचा वेळ आहे. हो 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 निश्चितच. नमस्कार, मी प्रशांत चव्हाण पुण्यावरून बोलत आहे. एमपीएससीची परीक्षा मीही देत आहे. संपूर्ण लॉकडाऊनचा काळ मी पुण्यात राहून एमपीएससीची तयारी केलेली आहे. माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे एमपीएससीचा. पण अलीकडच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा समाजातल्या एससीबीसीच्या आरक्षणावर स्थगिती दिलेली आहे. या स्थगितीमुळे आणि त्यासोबतच कोरोनाचा काळ बघता एकूण महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये अत्यंत क्रिटिकल परिस्थिती आहे. आता पाठीमागची एक्झाम आपण जर बघितली युपीएससीची तर ज्या ठिकाणी 100 मुलं परीक्षेसाठी बसत असतात त्या ठिकाणी 30 ते 35 मुलांनीच परीक्षा दिलेली आहे. आणि म्हणून हे बघता एमपीएससीच्या एक्झाम मध्ये मुलांची उपस्थिती तेवढ्या प्रमाणात राहणार नाही आणि त्यासोबतच मराठा समाजातल्या मुलांचा एससीबीसीच्या अंतर्गत विचार केला जाणार आहे का, ओपन कॅटेगरीमध्ये विचार केला जाणार आहे का, ईडब्ल्यूएस मध्ये विचार केला जाणार आहे, या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. जर याच्या बाबतची भूमिका लक्षात घेतोय, थोडक्यात तुमचंही म्हणणं असं आहे की आत्ताच्या घडीला परीक्षा घेणं योग्य नाही. गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत. मला एक थेट प्रश्न आता त्यांना असा विचारायचा आहे गुणरत्न सदावर्तेंना की जे तर्क दिले जात आहेत परीक्षा न होण्यासाठी ते तर्क केवळ आणि केवळ आरक्षणाच्या कसोटीवर तपासले पाहिजेत का कोरोनाच्या कसोटीवर सुद्धा तपासले पाहिजेत आणि प्रत्यक्ष परीक्षेला पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे? मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट सांगायचं आहे, परीक्षा ठरलेल्या तारखेला होणारच आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी. राजकारण्यांना राजकारण करू द्यावं. मराठा युवकांना सुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका. माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निकाल दिला. मी सर्व्हिस ज्युरिस्प्रुडन्सचा आणि कॉन्स्टिट्यूशनल लॉयर म्हणून तुम्हाला सांगतो, माननीय न्यायमूर्ती खानविलकरांचा सर्वोच्च न्यायालयाचा आत्ताच आदेश आलेला आहे, नो एज रिलॅक्सेशन म्हणून. त्यामुळं आहे ती संधी गमावू नका. परीक्षा झालीच पाहिजे. आणि सरकारला माझं आव्हान आहे की जे कोणी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण करू तो म्हणतायत, सेंटरवर जाऊन धुडगूस घालतो, सेंटरमध्ये गोंधळ घालतो, त्या सर्वांवर कठोर कारवाई करावी. आणि त्यामुळं
परीक्षेच्या संदर्भामध्ये कोणतेही दुमत नाही. आता मी तुम्हाला कायद्याची बाजू सांगतो. अगदी गुणरत्न म्हणजे सदावर्ते, जे तत्पूर्वी मी कायद्याची बाजू आपल्याकडून 2020 ला ऐकतोच. जो मला माननीय एक छोटा सर्वोच्च प्रश्न न्यायालयाने- आपल्याला विचारायचा आहे. आपण असं म्हणता आहात की परीक्षा होणारच हे कोणत्या कारणांमुळे निर्माण झालेलं गृहीतक आहे? दुसऱ्या बाजूला कोरोना काळात परीक्षा नको म्हणणारं सरकार एमपीएससीच्या परीक्षा होणारच अशा भूमिका का घेत आहे? लक्षात घ्या, माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे दिल्ली विद्यापीठाची परीक्षा असेल, मुंबई विद्यापीठाची परीक्षा असेल, यूपीएससीची परीक्षा असेल, त्याच्यात स्पष्ट केलेलं आहे परीक्षांना तुम्ही पुढे ढकलून काही उपयोग होणार नाही. परीक्षा तुम्हाला घ्याव्याच लागतील. आणि दुसरी गोष्ट, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल असतो ते भारतीय संविधानाच्या कलम 144 आर्टिकल 144 या ठिकाणी मला असं नमूद करायचं आहे की मराठा तरुणांना जे तुम्ही काही सजेशन देण्याच्या बाबतीत बोलताय, मला काल तुमच्या सजेशनांची विचारांची पातळी काल समजलेली आहे. या पातळीवरती तुम्ही खऱ्या अर्थाने विचारांचे मागास असलेले आहे हे तुम्ही या ठिकाणी दाखवून दिलेले काल. ज्या शाहूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं स्कॉलरशिप दिली, ज्या शाहूंनी खऱ्या ओबीसी आयोगातून आरक्षण दिलं, त्या शाहूंच्या वंशजांच्या बद्दल तुम्ही अशी खालच्या पातळीने जे बोलता, तुमच्या विचाराने तुम्ही खऱ्या अर्थाने विचाराने मागासलेले आहेत या ठिकाणी लोकसेवा आयोग त्यामुळे तुम्ही मराठा तरुणांना कुठल्याही प्रकारे सजेशन देण्याची एवढी लायकी तुमची नक्कीच नाही या ठिकाणी. माननीय राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेच्या 123(2) नुसार ह्या परीक्षेच्या संदर्भाने जो काही गोंधळ निर्माण केला चाललाय, जे काही संभ्रम निर्माण केला चाललाय, जे काही धमक्या दिल्या चालल्यात, ह्या संबंध बाबी माननीय राज्यपालांनी मागून घ्याव्यात. कारण हे लोकसेवा आयोग राज्यपालांच्या अखत्यारीत काम करत असते. ठीक आहे सदावर्तेजी, आताच्या घडीला एक महत्वाचा सल्ला तुम्हाला या दरम्यान देण्यात आला, तुम्ही कदाचित ऐकला असेल. सदावर्तेजी, तुम्हाला असं सांगितलं गेलं की कृपया तुम्ही मराठा तरुणांना सल्ले देऊ नका. मला वाटतं हा विषय या पातळीनं सोडवता येऊ शकतो का? तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात आणि तुम्ही परीक्षांच्या संदर्भातली भूमिका विशिष्ट समाजाच्या उद्देशानं घेऊ नका, इतकी थेट भूमिका मांडली गेली आहे. अहो, हे किती जातीवाद आहे, कोणती बुद्धी आहे, किती प्रिज्युडाइस आहे, किती मळमळ आहे की म्हणजे पराभव पचवायची या पुढाऱ्यांना, विद्यार्थ्यांना नाही, सामान्य मराठा युवकाला मी जाणून बुजून सांगत आहे की यांच्या भूलथापांना बळी पडू नका. ज्यांचं एज बार होईल हे लोक तुम्हाला कार्यकर्ता म्हणून राबवतील, परंतु तुमची परीक्षा पुन्हा होणे नाहीये. ज्यांचं एज बार होणार आहे त्यामुळं हे पराभव आहे. काल 4:30 वाजेपर्यंत रात्री आमच्या कुटुंबाला अगदी वेटीस धरल्यासारखं धरलं. 4:30ला पत्नीला मला दवाखान्यात न्यावं लागलं, एवढा त्रास देतात. मला व्यक्तिगत मी सांगतो, मला फाशी झाली तर चालेल, मला तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. सरंजामशाही असेल असं समजतो मी, परंतु गुणवंतांच्या लढाईमध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही. गुणरत्न सदावर्तेला तुम्ही किती वेदना द्या, मी सदावर्तेजी ठीक आहे, सदावर्तेजी विषय वैयक्तिक पातळीवर न्यायला नको. मला एक प्रश्न अंकुश कदम यांना विचारायचा आहे. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत ते अंकुश कदम यांना मी एक थेट प्रश्न विचारतोय, ते बोलतील. अंकुशराव, थेट मुद्द्यावर येतो. आदरणीय सर, परीक्षा विद्यार्थ्यांच्या होणार आहेत, विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी, परीक्षा चुकली तर पुन्हा संधी मिळणार नाही, अशी 3 विधानं गुणरत्न सदावर्तेंनी केली. ती सदावर्तेंनी केली आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचं असं न करता मी तुम्हाला थेट विचारतो की आत्ताच्या घडीला समजा राज्य सरकार परीक्षा घेण्यावर ठाम आहे, राज्य सरकारने परीक्षा घेतल्या, विद्यार्थ्यांनी तुमच्यावर भरोसा ठेवून परीक्षेला अनुपस्थिती नोंदवली, त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी आंदोलक म्हणून तुम्ही घेणार आहात का? अंकुशराव, 100% या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांची आम्ही जबाबदारी घेतो. परंतु सरकार जर का या हट्टाला पेटत असेल की आम्ही 100% म्हणजे आता गुणवर्ते सांगतात, म्हणजे सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते सांगतात की काय आम्हाला कळत नाही. कारण ज्या पद्धतीने ते आज रोखठोकपणे सांगतायत की परीक्षा होणारच आहेत, सरकारचीच माणसं असल्यासारखे हे बोलतायत. मला एक सांगायचं आहे, 2019चे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पाठच्या वर्षी ती नियुक्ती झाली आणि नियुक्ती होऊन आमचं आरक्षण असताना, एससीबीसीच्या संदर्भात आरक्षण असताना सुद्धा आज त्यांची नियुक्ती होऊन त्यांना नियुक्त केलं नाही. कोरोनाचे कारण देऊन
तुमच्या हातात असलेल्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही. आणि गुणवत्तेंना मला अगदी क्लिअर सांगायचंय की तुम्ही आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे सजेशन देऊ नका. ठीक आहे. तुमची लायकी आणि महाराष्ट्राला तुमच्या विचारांची पातळी कालच समजलेली आहे. कारण शाहूंनी तुम्हाला आरक्षण दिलंय हे तुम्ही विसरलाय. ठीक आहे, तुमचा वाद वैयक्तिक पातळीवर आपल्याला न्यायचा नाहीये, त्यामुळे कृपया त्या प्रकारचे शेरे चर्चेत आणू नयेत. तुम्ही असं म्हणताय की तुम्ही विद्यार्थ्यांची पूर्ण जबाबदारी घेणार आहात. प्रकाश शेंडगे आपल्या सोबत आहेत. प्रकाश शेंडगे ओबीसीचे नेते आहेत. विद्यार्थी जे आपल्या सोबत आहेत त्यांनाही या विषयावर बोलायचं आहे. मी त्यांना संधी देतो. प्रकाश शेंडगेजींच्या बरोबर आपला संपर्क होईलच थोड्या वेळात. दरम्यान आपल्या सोबत निलेश निंबाळकर आहेत. निलेशजी, विद्यार्थ्यांनी नेत्यांच्या नादाला न लागता परीक्षेची तयारी करावी हा सल्ला तुम्हाला वैयक्तिकरित्या पटतोय का? कारण तुम्ही मगाशी थोड्या वेळापूर्वी स्वतः म्हणत होतात की ज्या विद्यार्थ्यांचं एज बार व्हायची वेळ आली आहे त्यांच्यासाठी कदाचित यानंतर संधी नसेल. निलेश निंबाळकर. यस सर. सदावर्ते साहेबांनी सांगितलं की गुणवंत मराठा विद्यार्थ्यांनी या राजकारणाला बळी पडू नये. सदावर्ते साहेब, मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः एमपीएससीचा 2 वेळा इंटरव्ह्यू दिला. काल राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा होणार आहे परवा दिवशी, ती मागच्या वर्षीची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास होऊन मी मागच्या वर्षीची राज्यसेवेची मेन्स दिली आहे. आणि गुणवंताच्या बाबतीमध्ये सांगतो, 2011 पासून मी तयारी करतो आणि प्रत्येक वेळी 1 मार्काने 2 मार्काने नापास होतो. मी अगदी फायनलला इंटरव्ह्यूचे मार्क काउंट करून हवं तर तुम्ही आयोगाकडे माझा रेकॉर्ड चेक करा. त्याच्यामुळे जर आम्ही प्रामाणिकपणे ओपन मधील मुलं, मराठा समाजातील मुलं या लेवलला जाऊन प्रयत्न करतो आणि आम्हाला सातत्याने अपयशच भेटतोय आणि आता कुठेतरी आम्हाला आरक्षण भेटून आम्हाला कुठेतरी नोकरी वाटेल असं वाटत असताना तुम्ही त्या आरक्षणाला स्टे आणला. चला, आम्हाला मान्य आहे की तो तुमचा अधिकार आहे, घटनेने तुम्हाला तो दिलेला अधिकार आहे. निलेशजी, मुद्दा काय आहे? अभ्यासक आहोत. निलेशजी, 1-2 मार्कांनी कमी पडलं आणि आरक्षणाची मागणी असणं या 2 गोष्टी तुम्ही समपातळीवर आणता आहात. मुद्दा काय आहे? थेट मुद्द्यावर या. नक्की सांगतो. कारण सांगतो, माझ्या वैयक्तिक उदाहरणाच्या बाबतीमध्ये सांगतो सर. मी 2011ची गोष्ट, 2011ला 255 ओपनचं मेरिट लागलं होतं. मला 253 मार्क होते आणि ओबीसी समाजाचं मेरिट 227ला लागलं होतं. मी 2 मार्काने नापास झालो. त्याच वेळी मला आरक्षण असतं तर आज पण म्हणणं काय आहे? ओबीसी समाजाला आरक्षणाची एक रचना लागू केलेली आहे. त्याच प्रकारची रचना एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी अशा विविध पातळ्यांवरची आहे. मुद्दा काय आहे? त्याच प्रकारची रचना आता मराठा समाजाला कुठेतरी लागू होती आणि मराठा समाजातील मुलं शासन निर्णय प्रक्रियेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. जर आकडेवारीच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहिलं तर अगदी 6.5% आसपास फक्त मराठा समाज सरकारी नोकरीला आहे. एवढा मोठा 32% असणारा समाज 6.5% आसपास फक्त सरकारी नोकरीमध्ये आहे. त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. एका बाजूला तुमचं असं म्हणणं आहे की 2 मार्क तुम्हाला कमी पडले, पण इतर अनेक मराठा गुणवंत तरुण असे असतील की ज्यांना 253 पेक्षा जास्त मेरिट मिळालं असेल आणि ते सेवेत गेले असतील. ती भूमिका असताना माझ्यापेक्षा कमी मार्क असणारा जर चांगल्या नोकरीला लागतो तर कुठेतरी माझ्या मनामध्ये हे सातत्याने राहतं की बाबा मला का नाही, माझ्यापेक्षा कमी मार्क असणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा मुलगा नोकरीला लागतो, मी त्याच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे आणि मला नोकरी लागत नाही. म्हणून आरक्षणासाठी आम्ही न्याय आरक्षणाची मागणी करतो. ठीक आहे, आता न्याय आरक्षणाची मागणी आपण करत आहात. आपल्यासोबत प्रकाशजी शेंडगे जोडले गेलेले आहेत. एक मुद्दा, एकच मिनिट. जी प्रकाश शेंडगे जोडले गेले आहेत, बराच वेळ झाला ते या चर्चेत आहेत. माजी आमदार आहेत, मोठं नाव आहे ओबीसींचं. तुमचे आक्षेप जे रचनेवरचे आहेत ना आरक्षणाच्या, त्या संदर्भात प्रकाश शेंडगेंना आपण प्रश्न विचारूयात. प्रकाशजी, आपण चर्चा ऐकताय, विषय तुमच्यापर्यंत पोहोचलेत असं मला अपेक्षित आहे. तरीही मी 2-1 मुद्द्यांची आठवण करून देतो. ज्या पद्धतीची आरक्षणाची रचना आत्ता परीक्षेमध्ये आहे तीच लागू राहून होणारी परीक्षा, याला खरा कुठेतरी विरोध होतोय असं दिसतंय. थोड्या वेळापूर्वी निलेश निंबाळकर म्हणाले की त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले मात्र गुणांनी कमी असलेले लोक सेवेमध्ये सामावले गेले, त्यांना ती संधी मिळाली नाही. मला प्रकाश शेंडगे एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे तर्कट समोर ठेवून परीक्षा विरोध मान्य होईल का? नाही, कसं आहे, आता हा जो सगळा घोळ जो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो सुरू आहे
अक्षरशः मी तर म्हणेन की हा खेळखंडोबा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी हा खेळ, हा आरक्षणाचा खेळ सुरू आहे. मी निंबाळकरांचं मी ऐकत होतो. मी त्यांच्या भावनेशी पूर्ण सहमत आहे. पण आपली जी आरक्षणाची जी काही आपली सिस्टीम आहे, ती जे घटनेनं आरक्षण दिलेलं आहे त्याच्या दोन प्रकारचं आरक्षण दिलेलं आहे. एक तर सामाजिक आरक्षण आणि एक आर्थिक आरक्षण. आर्थिक आरक्षण आतापर्यंत लागू नव्हतं, पण गेल्या जानेवारी महिन्यामध्ये घटना दुरुस्ती करून आर्थिक आरक्षणामध्ये सुद्धा आरक्षण देणे गरजेचं आहे. त्याचं नाव आहे EWS असं. आता मराठा आरक्षणाला जो काही 13% जागा ज्या मंजूर केल्या होत्या, मराठा आरक्षण 50%च्या वरती, ह्याला कुणीही विरोध केला होता. सर्वांनी पाठिंबा, ओबीसी असेल, भटकेमुक्त असेल, धनगर समाज, कुणीही विरोध केला नव्हता. पण आम्ही तर पाठिंबा जाहीर सभेमध्ये पाठिंबा दिला, गरीब मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. आता सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय स्थगिती झालेला आहे. मग स्थगिती झालं म्हणून जे स्थगिती उठेपर्यंत किंवा ह्या केसचा निकाल लागेपर्यंत बाकी सगळ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं हे चुकीचं आहे. आमची तुमच्यावर पूर्ण सहानुभूती आहे निंबाळकरजी, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमच्या जागा ज्या आहेत त्या आहेत तशाच ठेवल्या तरी कुणाचं काय, आमचं काही म्हणणं नाही, कुणा ओबीसीचं काय म्हणणं नाही किंवा भटक्यांचं नाही. फक्त प्रश्न एवढाच आहे की आता ही जी मुलं जी आहेत ही मुलं काठावरती आहेत, एज बार व्हायला आलेली आहेत. गेल्या 2.5 वर्षामध्ये हजारो विद्यार्थी एज बार झालेले आहेत. आता अजून 2.5 वर्ष हे जर थांबवलं विषय तर ती मुलं एज बार होतील, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. एकच मिनिट, अंकुश कदम बोलतात, एकदा त्यांना संधी देऊयात. आणि प्रकाश शेंडगे आपल्या समोर अंकुश कदम तुमच्या मुद्द्याचा प्रतिवाद करतात, त्यानंतर गुणरत्न सदावर्ते आहेत. मला शेंडगे साहेबांना एक विचारायचं आहे. 2019चे जे विद्यार्थी आहेत त्यांनी परीक्षा देऊन त्यांची नियुक्ती झाली होती आणि नियुक्ती होऊन सुद्धा कोरोनाचं कारण देऊन, म्हणजे आरक्षणाला स्थगिती यायच्या अगोदर त्यांची नियुक्ती होऊन त्यांच्या त्यांना आज त्यांना कुठल्याही प्रकारे सेवेत रुजू केलं जात नाहीये. कुठल्या प्रकारे आम्ही विश्वास ठेवायचा, कुठल्या प्रकारे आम्ही आज 2014 पासूनचा इतिहास पाहिला तर आमच्या अशा आरक्षणामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या हजारोंची संख्या झाली. पण अंकुश चव्हाण, मी प्रश्न विचारतो, याला इतर लोक जबाबदार नाहीयेत. बिगर मराठा समाज हा त्या नियुक्त्या न होण्याला जबाबदार नाहीये ना. आज नक्कीच मला सांगतो, प्रकाश शेंडगे साहेबांनी सांगितलं गुणवत्ता साहेबांनी ओबीसी नाही आहेत का? मग जर ते ओबीसी असतील, कुठला मराठा आरक्षणाच्या विरुद्ध गेला नाही? यांची विचारांची पातळी बघा. ज्या शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात, ज्या आंबेडकरांनी एक कलम सांगितलं यांना, ते कलम ते वाचता येतात, त्या कलमाच्या जीवावरती ते आज सगळ्या गोष्टी दाखवतात समाजाला. पण तुम्हाला याच्यातून काय म्हणायचंय? तुम्ही वारंवार आंबेडकर, शाहू महाराज यांचा नातेसंबंध, शाहूंनी आंबेडकरांना दिलेला आरक्षणाचा पहिला निर्णयाचा फायदा हे वारंवार उल्लेखित करतात. मला हेच सांगायचं आहे की ज्या मराठा समाजाचे शाहू होते, ज्यांनी ह्या खऱ्या आरक्षणाचे जनक म्हणले जाते, त्यांनी कुठल्या समाजाला असं कमी लेखलं नव्हतं. पण हा ओबीसी समाजाचा माणूस आज आमच्या त्या शाहूंच्या वंशजांच्या बद्दल इतक्या खालच्या पातळीचा बोलतो. आम्ही या ठिकाणी याचा हा जय महाराष्ट्र चॅनल आहे, हा महाराष्ट्राचा चॅनल, या चॅनलच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो. आणि हा निषेधच नसेल, येत्या काळामध्ये याचं नक्कीच त्यांना या गोष्टीला सामोरं जावं लागेल. नाही, मला वाटतं की आपण अशा प्रकारे धमकीची भाषा वापरू नये, हे घटनेत मान्य होणार नाही. तुम्ही तुमच्या वेदना निश्चित मांडू शकता, तुमच्या वेदनांना ऐकण्यासाठीच आम्ही आहोत. कृपया कुणीही कोणाला चिथावणीखोर वक्तव्य करून धमक्या देऊ नका. ती या कार्यक्रमाची पद्धत नाही. तशा प्रकारची वक्तव्य चालू दिली जाणार नाहीत. आपण मुद्द्याला मुद्द्यानं, तर्काला तर्कानं, विचाराला विचारानं उत्तर द्यायचे, विचाराला गुद्द्यांनी उत्तर द्यायचं नाही. गुणरत्न सदावर्ते, आपलं म्हणणं एकदा ऐकायचंय. प्रशांत चव्हाण, आपल्याला मुद्दा मांडायचा आहे, मला लक्षात आलेला आहे. मी आपल्याला नक्की संधी देतो. निलेश निंबाळकर, मी आपल्याला पण संधी देतो. मला एक मान्यवरांच्याकडून काही प्रतिक्रिया घेऊ द्यात. गुणरत्न सदावर्ते बोलतील. गुणरत्न सदावर्ते, तर्काच्या आधारावर मला उत्तर हवं आणि तुम्ही पण कृपया कुठलीही वैयक्तिक शेरेबाजी करू नका अशी माझी तुम्हाला स्पष्ट विनंती आहे. तेव्हा गुणरत्नजी, मराठा समाजाचं स्पष्ट आणि थेट म्हणणं असं आहे की आत्ताच्या घडीला आरक्षणाचा लाभ ज्यांना मिळतो ते गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, तरीही ते इतरांच्या पुढे जातात. आणि आत्ताच्या घडीला जेव्हा मराठा समाजाला त्यांच्याशी कॉम्पीट करण्याची, स्पर्धा करण्याची ताकद आरक्षणाच्या द्वारे मिळणार आहे, तेव्हा ती ताकद नसताना परीक्षा घेऊ नये, हा सगळा तर्क कायद्याच्या कसोटीवर बसेल का? बघा, मी तुम्हाला संविधानिक आणि निवाड्यातले नेमके शब्द सांगतो. मी काहीच इकडचं तिकडचं उचलून बोलणार नाही. तुम्हाला सगळ्यात अगोदर तर सांगतो की मला क्यू येते.
जे लोक असं म्हणतात की ही सरकारची आता जिम्मेदारी आहे परीक्षा कधी घ्यायची, त्यांना मला सांगायचंय भारतीय संविधान एकदा उघडून पहा आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे लोकसेवा आयोगाला स्वतंत्र अस्तित्व दिलेलं आहे. स्वतंत्र अस्तित्व. लोकसेवा आयोगाच्या कामामध्ये कोणतीही म्हणजे गडबड किंवा कोणतेही फेरविचार रूल्स अँड प्रोसिजर्स मध्ये, परीक्षेचे नियम ठरवण्यामध्ये, परीक्षेच्या तारखा, परीक्षाचे मूल्यांकन ठरवण्यामध्ये ना देवेंद्र सरकारला कधी अधिकार होता, ना नरेंद्र मोदी सरकारला आहे, ना उद्धव सरकारला आहे, कुणालाही नाही. त्याच्यामुळे सरकारने ही परीक्षा पुढे ढकलावी ही जी मागणी सरकारकडे लावलेली आहे ती साफ चुकीची आहे. दुसरं, मला नापासांची चिंता आहे, सहानुभूती नाही. नापासांनी पुन्हा अभ्यास करावा, परंतु हे म्हणता कामा नये की ह्या आरक्षणामुळे मी मागे राहतो. लक्षात घ्या, त्याच्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे पहिल्या संविधान सभेमध्ये सांगितलं की 50% ह्या गुणवंतांसाठी, खुल्या गुणवंतांसाठी ठेवलेल्या जागा आहेत. आता तुमच्या प्रश्नाचं पुढचं उत्तर देतो. मराठ्यांना आरक्षण आहे, परंतु ते आरक्षण घेण्यासाठी त्यांना काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. हे मी माझं मनाचं सांगत नाही. न्यायमूर्ती गायकवाड आयोग असेल किंवा माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल ते तरी कदम मान्य करतात की नाही ते विचारा. त्या निकालाचे पहिले 40 पानं पलटवा म्हणा, जे मी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये वाचून दाखवले. त्याच्यात स्पष्टपणे म्हणलेलं आहे की वर्ग हा कसा निर्माण झाला. हा वर्ग मिलिटरीत निर्माण झाला. त्या वर्गामध्ये कोण कोण आलं, तर त्या वर्गामध्ये कुणबी आला, धनगर आला, लोहार आला. ह्याच्यातून मराठा निर्माण झाला. त्या वर्गाला त्या मागास याच्यामध्ये आरक्षण आहे. यांनी त्या वर्गात, त्या जिल्ह्यामध्ये, त्या भूभागामध्ये जाऊन तशा प्रकारचा अर्ज करावा. ठीक आहे, अंकुश कदम आपल्याला उत्तर देतील, प्रतिवाद करतील. सदावर्ते एकदा त्यांचं ऐकून घेऊ, चर्चेला पुढे न्यायचंय. टीका करून चालत. अंकुश कदम बोला. आपण अंकुश कदम बोलणार आहेत. अगदी थोडक्या शब्दात सांगायचं आहे की तुम्ही जे नापास विद्यार्थी म्हणताय, ज्यांना 40% मार्क असून ते या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात, आरक्षणाच्या लाभामुळे उत्तीर्ण होतात, आणि ज्यांना 80% मार्क आहेत अशी मुलं उत्तीर्ण होत नाहीत, हे आरक्षणामुळे होत नाही. आणि मला ह्याच ठिकाणी सांगायचंय, नापास काय, खऱ्या अर्थाने नापास तुम्ही विचारांचे नापास आहात. या ठिकाणी खरा जर का मुद्दा असेल तर तुम्ही आरक्षण ह्या मराठा समाजाला भेटत असताना शिवाजीराव भोसले कोर्टात तुम्ही पुस्तक वाचावं लागेल. अच्छा, अंकुश कदम, या मुद्द्याच्या आधारे पुढचा प्रश्न मी विचारतो प्रकाश शेंडेंना, कारण शब्दाला शब्द गुरु माननीय मला काही मुद्दे शिवाजीराव मांडायचे भोसले आहेत. काते सर, यांचं पुस्तक वाचा काते सर. तुम्ही. नापासांची चिंता, अगोदर ज्ञान अर्जन करायचं शिका. ज्ञान देण्यासाठी ज्ञान असावं लागतं. तुम्हाला तेच सांगितलं की ज्या शाहू महाराजांनी, मला अगदी 10 वेळा मी हा मुद्दा मानतोय, ज्या शाहू महाराजांनी खऱ्या प्रकारे आरक्षण दिलं, छत्रपतींना समतेचा भावना दिली तुम्हाला, त्या छत्रपतींच्या वंशजांचा तुम्ही आदर करू शकत नाही. ही तुमची विचारांची पातळी. मला गुणवत्तेचं एवढंच बोलायचंय, नापास म्हणजे तुम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना हिणवताय. तुम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नापास म्हणून हिणवताय. खऱ्या अर्थाने 80% मार्क पाडून, 90% मार्क पाडून ते खरे पास विद्यार्थी आहेत. ते शासनाने किंवा सरकारने त्यांना नापास ठरवलेला आहे. ठीक आहे, अंकुश कदम एकच मिनिट फक्त थांबा. प्रशांत चव्हाण यांना एक संधी देतोय. त्यांना वारंवार आपली भूमिका मांडायची होती, ती राहून जाते. प्रशांत चव्हाण, आपल्याला 1 मिनिट पूर्ण आहे. हो सर, मला या ठिकाणी मांडायचं आहे की आदरणीय गुणवंत सदारत्ने साहेब यांनी जातीचे चष्मे बाजूला काढून काही टेक्निकल बाबींविषयी विचार करा. आम्हाला हे मान्य आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही ऑटोनॉमस बॉडी आहे. आता तुम्हाला एक तांत्रिक मुद्दा सांगतो. कोरोनाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सेंटर बदलण्यासाठी पर्याय दिला होता. त्यानुसार काही मुलांनी त्यांचे सेंटर बदलण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये त्यांचा महसूल विभाग सिलेक्ट केलेला आहे. आता समजा नागपूरची एक मुलगी आहे जिने नागपूर विभाग टाकला होता सेंटरसाठी, तर तिचं सेंटर आले मुंबईला. दुसरी एक मुलगी आहे की जी बीडची आहे, जिने औरंगाबाद सेंटर टाकले, तिचं सेंटर आले कराडला. आता हे लोकसेवा आयोगाच्या या काही ज्या तांत्रिक बाबी आहेत, या तांत्रिक बाबी लोकसेवा आयोगाने सुधारणा केली पाहिजे का नाही? 10 तारखेला महाराष्ट्र बंद आहे. पण प्रशांत चव्हाण या सगळ्या गोष्टींसाठी परीक्षा पुढे ढकला आणि मग हा मार्ग असू शकतो का? या सर्व तांत्रिक बाबी वेळोवेळी
संबंधित लोकसेवा आयोगाला दाखवून देऊन त्यावेळी सुधारून घेता आल्या असत्या. सर. कारण जसा हा मुद्दा तुम्हाला लागू पडतो तसा प्रत्येक इतर समाजाच्या विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारच्या अडचणी आल्या असतील की. सर निश्चित सर मी याच्याबद्दलच बोलतोय सर की मुळात सर्व जाती धर्माचे ओबीसी एससी एसटी समाजाचे सर्व मुलांचीही आमच्या सोबत मागणी आहे की लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे गेल्या पाहिजेत. ही फक्त मराठा समाजाचीच मागणी नाही. आज हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही काढला. फार बरं झालं. आपण त्याच्यावर एक खुलासा घेऊयात पटकन. आपल्या सोबत शेंडगेजी आहेत, प्रकाश शेंडगेजी. सर्व समाजातले विद्यार्थी म्हणतात की ज्या तांत्रिक परिस्थितीला आता आपण सामोरे जातो आहोत, थोडक्यात काय, कोरोना काळ पाहता एमपीएससीची परीक्षा करू नका, हे सगळ्या समाजाचं म्हणणं आहे का? तुमच्या समाजालाही असं वाटतं का? नाही, मुळीच अशी आमच्या समाजाची मुळीच अशी मागणी नाहीये. उलट मला हजारो विद्यार्थ्यांचे फोन आलेले आहेत की आम्ही 5-5, 6-6 वर्ष या परीक्षेचा आम्ही अभ्यास करतोय, परीक्षा डिक्लेअर झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एक आमचा मोठा भाऊ म्हणणारा मराठा समाज आक्रमक होऊन या परीक्षा स्थगिती उठेपर्यंत रद्द केल्या गेल्या पाहिजेत, अशा प्रकारची मागणी करत आहेत. त्यामुळे आम्ही करायचं का, आम्ही छोट्या जमाती आहोत आणि अशा वेळी आमची जी संख्या जी आहे ही पण हजारोच्या संख्येने आहेत. आम्ही यजमान व्हायला लागलेलो आहे. त्यामुळे आमचं म्हणणं या महाराष्ट्रात कोणी ऐकणार आहे की नाही का, जिसकी हात में लाठी उसकी भैस, हाच कार्यक्रम हा महाराष्ट्रामध्ये होणार आहे का? त्यामुळे हे जे आहे हे अंकुश कदम उत्तर देतील याचं. अंकुश कदम याचं उत्तर गेला पाहिजे. प्रकाश शेंडगेजी, तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात. ज्याच्या हातात लाठी त्याची म्हैस असा कायदा महाराष्ट्रात अपेक्षित आहे का? अंकुश कदम त्यांनी दुसरं एक महत्वाचं मत मांडलं की मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत जाऊन जे दीन दलित दुर्बल शोषित पीडित आहेत त्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना सोबत घेणार आहे का, असा एक प्रश्न उपस्थित झालाय. प्रकाशजींना मला आधी या ठिकाणी सांगायचंय, गेले कित्येक वर्ष तुम्ही आज 50-50 वर्ष झाली आरक्षणाचा उपभोग घेताय. मराठा समाजाने कुठल्या तुमच्या आरक्षणाच्या विरुद्ध एखादी याचिका दाखल केलेली तुम्ही दाखवा. आजपर्यंत कुठल्याही प्रकारे कुठल्याही जातीच्या विरुद्ध मराठा समाजानं त्याचा धर्म पाळलेला आहे. आम्हाला आमच्या विचारांचा, आमच्या शिवाजी महाराजांचा, शाहूंचा, आंबेडकरांच्या विचारांचा, आमच्या महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांच्या तरुणांचा आज ठिकाणी या ठिकाणी आम्ही आदर आणि रिस्पेक्ट ठेवलेला आहे. परंतु या ठिकाणी अगदीच तुम्हाला थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर शेंडगे साहेब, आज ज्या पद्धतीने तुमच्या दुसऱ्या ओबीसी बांधव ज्या ठिकाणी आहेत, तुम्ही त्यांना का अडवत नाही? अरे आपलाच मोठा भाऊ आहे, आपण काय याची काय वारंवार करताय? आमच्या हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, आत्महत्या करायला लागले मुले आमची. आता या पण हा विषय तार्किक दृष्ट्या प्रकाश शेंडगेंना कितपत पटेल? एकदा प्रकाश शेंडगेंचं उत्तर घेऊयात. प्रकाश शेंडगेजी, मराठा समाजाचं म्हणणं आहे तुमच्यापर्यंत पोहोचलंय, ते म्हणतात आम्ही कधी तुमच्या आरक्षणाच्या आड आलो नाही, आता तुम्ही परीक्षा घ्यायचा आग्रह करून त्यांच्या आरक्षणाच्या आड येत आहे असं त्यांना वाटायला लागलंय. यामुळे महाराष्ट्रातलं सौहार्द बिघडणार आहे का, हा प्रश्न महत्वाचा. प्रकाश शेंडगे. नाही, असं मुळीच नाहीये. उलट मराठा समाजाचे एक नेते बाळासाहेब सराटे यांनी आता हायकोर्टमध्ये एक केस दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये ही जे गरीब समाज आतापर्यंत मंडल आयोगाप्रमाणे शिफारशीनुसार ज्यांना आरक्षण मिळालेलं ओबीसीचं, ते आरक्षण बेकायदेशीर आहे, ते असंविधानिक आहे आणि ते रद्द केलं गेलं पाहिजे, अशा प्रकारची याचिका आता सध्या सुद्धा मुंबई हायकोर्टमध्ये पेंडिंग आहे. त्याला आम्ही समर्पक उत्तर देत आहोत. तर एक तर प्रशांत आम्ही मराठा समाजात कुणी अशा प्रकारे हे केलेलं नाही, हे झालेलं आहे. असं केलं नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे, दुसरा गुणवर्तेंसारखी जी लोक जी तुमच्या सगळ्या ओबीसी, आम्ही का तुम्ही त्यांना आतापर्यंत प्रश्न विचारला नाही की तुम्ही अशा पद्धतीने मराठा समाजाच्या विरुद्ध का याचिका दाखल करताय? मग जर का आता आमची स्पष्ट भूमिका आहे मराठा समाजाची की जर का आजपर्यंत आम्ही तुम्हाला मोठा भाऊ म्हणून कुठल्याही प्रकारे आरक्षणामध्ये आम्ही तुमच्या आलो नाहीये, आज जर का तुम्ही येत असाल तर 100% इथून पुढची आमची भूमिका असणार आहे, आम्ही तुमच्यामध्ये येणार. गुणरत्न सदावर्ते, तुमची न्यायालयीन लढाई जातीच्या चष्म्यातून आहे का, असा प्रश्न आता इथं या चर्चेत येऊ लागलाय. खरं तर चर्चेला या प्रकारच्या वळणाची अपेक्षा नाहीये, पण गुणरत्न सदावर्तेंना वारंवार त्या पद्धतीनं टोचलं जात आहे. त्याचा खुलासा करायचा एक न्यायिक म्हणजे खरं तर लोकतांत्रिक अधिकार, लोकशाही पद्धतीतला अधिकार त्यांना आहे, त्यांना आपण तो अधिकार देणार आहोत. गुणरत्न सदावर्ते, आपण उत्तर द्या. जय महाराष्ट्र ह्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट जी जय महाराष्ट्र चॅनलनी विद्यार्थ्यांना समोर आणून चर्चा घडवली,
चॅनलचं अभिनंदन, परंतु त्यासोबत एक तांत्रिक गोष्ट जे विद्यार्थ्यांनी उभी केली, त्यांनी सांगितलं की ज्या विद्यार्थिनींना सेंटर चुकून दुसरीकडे मिळालेले आहेत त्या संबंधाने त्यांचं सेंटर बदल होईल का? हो, सेंटर बदललं जातंय. 2, ज्या विद्यार्थ्यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असेल अशा विद्यार्थ्यांची यादी उद्यापर्यंत पोहोचवून द्या. मग ते मराठा समाजाचे असतील, ब्राह्मण असतील, आदिवासी असतील, कोणी असतील, ओबीसी असतील, त्यांची परीक्षा आरोग्य केंद्रामध्ये घेतली जाईल, घ्यावीच लागते. अशा प्रकारचा निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 94 मध्ये दिलेला आहे. त्यामुळं कोणी निराश होता कामा नये. अशा जर्जर परिस्थितीत जर कोणी असतील तर त्या भगिनींनी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना संपर्क साधावा. फुकट आम्ही न्यायालयामध्ये लढा लढून त्यांना आम्ही त्यांचं परीक्षा केंद्र बदलून देऊ. आता दुसरी गोष्ट जी माझ्यावर आरोप लादला जातोय, मला असं म्हणायचं, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. दिशाभूल नाही, मी कायदा सांगतो. न्यायमूर्तींचं नाव सांगू का? वकील ऍडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील या वकील होत्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर. त्यांनी परीक्षा ही मोठ्याने बोलण्याने प्रश्न सुटत नाही. कुठल्याही प्रकारे तुम्ही मराठा ओरडून बोलण्याने, मोठ्याने बोलण्याने प्रश्न सुटत नाही. घाबरू नका. खोटं एमपीएससीची परीक्षा आणि कॉलेजची परीक्षा याच्यामध्ये फरक असतो. एमपीएससीची परीक्षा हॉस्पिटलमध्ये, कोविड सेंटरमध्ये, क्वारंटाईन सेंटरमध्ये देता येत नाही. एमपीएससीची परीक्षा आणि कॉलेजच्या परीक्षेमध्ये फरक आहे. सदावर्ते साहेब, आपण ज्येष्ठ वकील आहात. आपण मॅट मध्ये काम करता सदावर्ते साहेब. एमपीएससीची परीक्षा कोविड सेंटरमध्ये, खंडपीठाचा निकाल आहे. एमपीएससीची परीक्षा कोविड सेंटरमध्ये देता येत नाही सदावर्ते साहेब. 24 प्रश्नपत्रिका तयार होतात, एका वर्गात देतात. त्याचं सेंटर अगोदर ठरलेलं असतं, त्याचे रोल नंबर ठरलेले असतात, ट्रेझरीमध्ये प्रश्नपत्रिका दाखल झालेल्या असतात. या कशा बदलणार आपण? सांगतो, तुम्ही मला उदाहरण द्या, उदाहरण द्या. खोटं कशाला तुम्ही एखादं उदाहरण द्यायला मी करायला सांगतो. त्यात तुम्ही आत्ता बोलताना बोलले की मुलांना हवे ते स्पर्धा परीक्षा केंद्र बदलून दिले जाते. अतिशय चुकीची माहिती आपण देताय, अतिशय चुकीची. तुम्ही म्हणते की मुलांना हवे ते स्पर्धा परीक्षा केंद्र बदलून दिले जाते. अशा प्रकारे अजिबात होत नाहीये. आयोगाकडे आम्ही कितीतरी दिवसापासून मागणी करतोय की स्पर्धा परीक्षा केंद्र बदलून द्या, स्पर्धा परीक्षा केंद्र बदलून द्या. तर आयोगाने फक्त पुणे विभाग असलेलं स्पर्धा परीक्षा केंद्र बदलून दिलं, स्पर्धा परीक्षा केंद्र बदलून दिलेली नाही. माझ्याकडे आणून द्या की आम्हाला परीक्षा घ्यावे म्हणून. ठीक आहे. आता एक मिनिट, मला या सगळ्यांच्या कारण अशा प्रकारे शब्दाला शब्द भिडवत राहून आपल्याला चर्चा पुढे नेता येणार नाही. एक छोटी विश्रांतीची गरज आहे. पटकन परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.